माझे नाव गणपत माधव ताळगे, मुक्काम पोस्ट कुंदेवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी निफाड शिवारात माझी शेती असून गट नंबर 62 हा पत्नीच्या नावावर आहे आणि त्या असून आणि माझ्या मुलीचं लग्न 8 मार्च रोजी होतं। ते औचित्य साधून मेहंदीच्या दिवशी 6 तारखेला सोमनाथ दत्तू ताडगे यांनी रात्रीचा फायदा घेऊन आणि संपूर्ण माझे 25-30 पाईप फोडून 7-8 बारे फोडून आणि संपूर्ण नुकसान केली। आणि आज मका पिकाला पाणी देण्यावर मका वाळून चाललेली आहे आणि याच्या पूर्वी 5 चंबर त्यांनी फोडलेले आहे। तरी आम्ही वाद न करता ती लीक काढून घेतली आणि कुठंतरी थांबू या हिशोबाने थांबत चाललो आणि आपल्या घरात शुभ कार्य त्या हिशोबाने आम्ही थांबलोय। परंतु ते अति वाढत चाललंय आणि याचा खूप त्रास झालाय। आणि त्याच्यावर बोलायला जर गेलं तर तो म्हणतो मी गहू पेटून देईल, जमीन खाटी पाडील, तुला काय करायचं तू कर। बोलायला गेलं तर कोयते आणि विळे घेऊन जीवे ठार मारी धमक्या देतो। आणि मी सदर्म माझ्या मुलीचं लग्न आटोपल्यानंतर दिनांक 9/3/26 रोजी निफाड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती। तरी त्यांनी चौकशी करून आणि योग्य तो मला न्याय मिळावा, माझ्या नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी, माझ्या पिकाचं झालेलं अतोनात नुकसान त्याची मला भरपाई मिळण्यात यावी। आणि यापूर्वी सदर गट नंबर 61 मधून आम्ही 12 फूट रस्ता घेतलेला आहे। त्याचा मोबदला आमच्या चुलत बंधू बबन कारभारी ताडगे यांच्या क्षेत्रातून गट नंबर 81 मधून त्यांना 4 फूट हा मोबदला काढून दिलेला आहे। तरी त्यांनी आमची अडवणूक केलेली आहे आणि वारंवार अडवणूक करता ट्रॅक्टर आले, बाहेरचे भाडोत्री ट्रॅक्टर पेरणी करता आले तर वारंवार ते आडवे येतात, त्यांना येऊन देत नाही, अडदणपणा करता। तरी कृपया याच्यावर मला काहीतरी योग्य ते न्याय मिळाला पाहिजे। माझे नाव गणपत माधव ताळगे, मुक्काम पोस्ट कुंदेवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी निफाड शिवारात माझी शेती असून गट नंबर 62 हा पत्नीच्या नावावर आहे आणि त्या असून आणि माझ्या मुलीचं लग्न 8 मार्च रोजी होतं। ते औचित्य साधून मेहंदीच्या दिवशी 6 तारखेला सोमनाथ दत्तू ताडगे यांनी रात्रीचा फायदा घेऊन आणि संपूर्ण माझे 25-30 पाईप फोडून 7-8 बारे फोडून आणि संपूर्ण नुकसान केली। आणि आज मका पिकाला पाणी देण्यावर मका वाळून चाललेली आहे आणि याच्या पूर्वी 5 चंबर त्यांनी फोडलेले आहे। तरी आम्ही वाद न करता ती लीक काढून घेतली आणि कुठंतरी थांबू या हिशोबाने थांबत चाललो आणि आपल्या घरात शुभ कार्य त्या हिशोबाने आम्ही थांबलोय। परंतु ते अति वाढत चाललंय आणि याचा खूप त्रास झालाय। आणि त्याच्यावर बोलायला जर गेलं तर तो म्हणतो मी गहू पेटून देईल, जमीन खाटी पाडील, तुला काय करायचं तू कर। बोलायला गेलं तर कोयते आणि विळे घेऊन जीवे ठार मारी धमक्या देतो। आणि मी सदर्म माझ्या मुलीचं लग्न आटोपल्यानंतर दिनांक 9/3/26 रोजी निफाड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती। तरी त्यांनी चौकशी करून आणि योग्य तो मला न्याय मिळावा, माझ्या नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी, माझ्या पिकाचं झालेलं अतोनात नुकसान त्याची मला भरपाई मिळण्यात यावी। आणि यापूर्वी सदर गट नंबर 61 मधून आम्ही 12 फूट रस्ता घेतलेला आहे। त्याचा मोबदला आमच्या चुलत बंधू बबन कारभारी ताडगे यांच्या क्षेत्रातून गट नंबर 81 मधून त्यांना 4 फूट हा मोबदला काढून दिलेला आहे। तरी त्यांनी आमची अडवणूक केलेली आहे आणि वारंवार अडवणूक करता ट्रॅक्टर आले, बाहेरचे भाडोत्री ट्रॅक्टर पेरणी करता आले तर वारंवार ते आडवे येतात, त्यांना येऊन देत नाही, अडदणपणा करता। तरी कृपया याच्यावर मला काहीतरी योग्य ते न्याय मिळाला पाहिजे।